तर हाय मित्रांनो, मी कृष्णा कोलटकर. आज आपला तिसरा व्लॉग. मित्रांनो आता जातोय आपण सायनगाव मध्ये. कीबोर्ड वगैरे माझा घेतलाय मी. थोड्याच वेळात निघूया. आता माझ्यासोबत विघ्नेश थांबलाय. मित्रांनो कॉल वगैरे सगळा संपला. व्लॉग एंड करायची वेळ आली. मजा आली. तर चला तर आता मित्रांनो सुरू करूया. हाय मित्रांनो, आज आपल्याला काम आहे नारळी पौर्णिमेचं. सायनगाव मध्ये जायचं आज आपल्याला. आता उठलोय, आत्ताच उचलोय. 9:30 वाजलेत. 11 वाजता इथं पोचायचं आपल्याला. फ्रेश वगैरे होतो, नंतर मग नाश्ता वगैरे करून भेटूया डायरेक्ट गोडाऊनला. तिकडून आपला पुढची सुरुवात होईलच. त्यांच्या इकडे खूप मजा असते, तुम्हाला दाखवेनच मी. तर मग चला भेटूया. आत्ताच ससाचा पण फोन येऊन गेला. हा विघ्नेश, ससाचा पण फोन घेऊन गेला. विघ्नेश फक्त फ्रेश वगैरे झालाय पद्धतशीर. मी पण फ्रेश वगैरे होतो आणि जाऊया मग डायरेक्ट गोडाऊनवर. तर हाय मित्रांनो, मी कृष्णा कोलटकर. आज आपला तिसरा व्लॉग आहे. आपल्याला जायचं सायनला. नारळी पौर्णिमेचं काम आहे. ससानी आपल्या मित्रांनी बोलवलंय वाजवायला. तिकडे चाललोय आपण. आयमौली ग्रुपचंच काम आहे. मी पण आता खालच्या रूमवर जाऊन चेंज वगैरे करून गोडाऊनला डायरेक्ट भेटूया. आता वाजवायला आलेत 10:30 वाजलेत. 11 पर्यंत आपल्याला तिकडे पोहोचायचं आहे. तर चला मग. हाय मित्रांनो, आपण आलोय गोडाऊनला. सामान वगैरे भरलंय, टॅक्सीत सामान भरलंय सर्व. आता निघतोय थोड्याच वेळात. सायनगावला जायचं आपल्याला. टॅक्सीवाले काका वगैरे आलेत. मस्तपैकी सामान वगैरे भरून झाले. दर टाइम पोरं लेट होतात आपली सगळे. या टायमाला गोबरेने आपले लेट केले आणि ओमनी दोघांनी लेट केले. टॅक्सी वगैरे भरले. विघ्नेशला पाठवूया. विघ्नेश दुसरा ग्रुप सांभाळणार आहे आपला यावर्षी. आणि चार्ली शेट आलेत आज आपल्या इकडे. तुम्ही बघू शकता वाजवायला. खास आपला आज माझ्यासाठी आला भाऊ. त्याला बोललो आज माझ्यासाठी चल भाऊ वाजवायला. तर आप माझ्यासाठी आला. आणि जाऊया आता सायनगावला. वाजूया. नारळी पौर्णिमेचा सण आहे मस्त आपला. तर करूया, मजाच करूया. हा पोंग्या काशा कसला वाजला पाहिजे फिर. ठीक आहे, चला भेटूया डायरेक्ट सायनगाव मध्ये. मित्रांनो आता जातोय आपण सायनगाव मध्ये. कीबोर्ड वगैरे माझा घेतलाय मी. थोड्याच वेळात निघूया. आता माझ्यासोबत विघ्नेश थांबलाय. थोडंसं काहीतरी सामान होतं त्याचं राहायचं, वाजवायचं, न्यायचं बाकी होतं म्हणून. तर बघूया आता जायचं आपल्याला. निघतो आम्ही पण. भेटूया डायरेक्ट सायनगाव मध्ये. तर चला. आरामात चालव. तुला जाशील साईडला. मित्रांनो आपण पोहोचलोय सायनगाव मध्ये. नारळी पौर्णिमेचा सण आहे आज. तर जाऊया आपण. सेटअप वगैरे करून घेऊया. खूप घाई धांदल चालू आहे. खूप गडबड बगडावर फुल चालू आहे सगळे. विघ्नेश आहे सोबत. फळावर सेटअप वगैरे लावून घेऊया आणि पुढचं काय ते तुम्हाला दाखवतो मी. तर चला. हे आहे अजून काय पाहिजे बायला मला. नारळी पौर्णिमेचं काम माझ्या पाया झायल्या गार पाया झायल्या गार भंगन फिराला मोटर कार. Wow.
मित्रांनो आता आलोय, आरती चालू आहे त्यांची, आपण थोडं थांबलो. नारळी पौर्णिमेचा सण एक नंबर चालू आहे सायनमध्ये. A few moments later. तर आहे मित्रांनो, वाजून वगैरे सगळं झालंय. आता पॅकअप वगैरे करतो आणि घरी निघतो. घरी तर जायचं आता. वाजले 3 वाजायला आलेत. 3चा टाईम होता आपला, संपला. आता चाललो आहे घरी. तर जाऊया आता डायरेक्ट घरी आणि ब्लॉग एंड करूया. खूप दमलो आहे, कंटाळा आला आहे. ठीक आहे, तर चला भेटूया गोडाऊनला डायरेक्ट. तर हा मित्रांनो, आजचा प्रोग्राम मस्त झाला एकदम नारळी पौर्णिमेचा. तिकडे नारळी पौर्णिमा पण मी केली आणि त्यामध्ये शैलू शेठ भेटले आपल्याला. त्याच्यासोबत नारळी पौर्णिमा साजरी केली. मजा आली. सगळी सायनगावमध्ये खूप मजा आली. सगळ्या माणसांनी आपल्याला सपोर्ट केलं, ते एक त्यांच्यासाठी थँक्यू. आणि आता काय एंड करूया ब्लॉग. सामान वगैरे ठेवलं, चेंज वगैरे मी करून आलो घरातून. आता भेटूया नेक्स्ट कॉलला 25 तारखेला, ते पण तक्केवाडच्या राजाला. सामान वगैरे सगळं ठेवून झालं. विघ्नेश माझ्यासोबत आहे. आता जातो, मस्त झोपतो, आराम करतो थोडा. ताई येणार आहे, आज रक्षाबंधन आहे. तुम्हाला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि ब्लॉग वगैरे आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि होईल तेवढा मला सपोर्ट करा. आणि असाच बोलून आता ब्लॉग एंड करूया. भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. तर चला, खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.